नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 24 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. बघा मित्रांनो, आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी 35 डेजची एक कंबाईन विजेता बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. ज्या बॅचची फी फक्त आणि फक्त 500 रुपये आहे. या बॅच मध्ये तुमचा कंबाईनचा पूर्ण सिलेबस जो आहे तो रिवाइज होणार आहे. त्याचबरोबर कंबाईन साठी 4 महिन्याची बॅच आपण सुरू केलेली यशवंत बॅच. या बॅचची फी आहे 1499 रुपये. या बॅच मध्ये लेक्चर व्यतिरिक्त डिजिटल नोट्स असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्या अभ्यास मित्राच्या ज्या डिजिटल नोट्स आहेत त्या तुम्ही सेपरेट सुद्धा परचेस करू शकता. जर तुम्ही कंबाईनचे बॅचेस घेतल्या तर तुम्हाला त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, चालू घडामोडीच्या नोट्स तर मिळतील, पण बाकी सगळ्याच नोट्स पाहिजे असेल इथून पुढच्या पण, तर त्यासाठी तुम्ही अभ्यास मित्राचा नोट्स पॅक परचेस करू शकता. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज आहे 350 रुपये तिची फी आहे. यामध्ये 10 पेपर होणार आहे. कंबाईन साठी अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट सिरीज असणार आहे. बघा, ही तुम्ही जॉईन करा. यामध्ये टेस्ट त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यसेवेसाठी कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे. राज्यसेवेची बॅच बेसिक पासून एनसीईआरटी पासून, कंबाईनची जी फाउंडेशन बॅच असणार ती सुद्धा बेसिक स्टेट बोर्ड पासून आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी आताच आपण पोलीस भरतीची बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर ऑल इन वन बॅच ती सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी आहे. रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आहे. तर स्पेशल पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. त्याचबरोबर तुम्ही सेपरेट एक क्लास नोट सुद्धा परचेस करू शकता. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळणार आहेत? अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्याचबरोबर या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, ज्याचं नाव आहे अभ्यास मित्र. आपल्या नावाने वेगवेगळे चॅनल बनवण्यात आलेले आहेत. अभ्यास मित्र नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर इंस्टाचं पेज आहे आपला अभ्यास मित्र नावाने, तर त्यावर तुम्ही अभ्यास विषयक रील्स बघू शकता. सुरुवात करूया 24 डिसेंबर रोजीच्या करंट अफेअर्सला, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2024 चा हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर बघा मित्रांनो, 2024 चा हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार गगन गिल यांना मिळणार आहे. तर आपल्याला हिंदी भाषेचा तर लक्षात ठेवायचा आहे, पण इंग्रजी भाषेचा सुद्धा कोणाला मिळाला आणि मराठी भाषेचा सुद्धा कोणाला मिळाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर गगन गिल यांना हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला मित्रांनो. आपण त्यांचं एक पुस्तक आहे मैं जब तक आई बहार या पुस्तकासाठी, या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार इस्ट्रिन किरे यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार सुधीर रसाळ यांना मिळाला. हे एक समीक्षक आहे, म्हणजे जे लेखनाची समीक्षा करतात त्यांना आपण समीक्षक म्हणतो. तर यांचं एक पुस्तक आहे विंदांचे गद्यरूप. तर या विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. 1956 पासून आपण जर बघितलं तर मराठी साहित्याची एक समीक्षा करत आहे. तर सुधीर रसाळ हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यांना अलीकडे साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झालेला आहे. साहित्य अकादमी मार्फत जे पुरस्कार दिले जातात ते भारत सरकार मार्फत दिले जातात. भारत सरकार मार्फत एक ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आलेली साहित्य अकादमी, आणि ती भारतामध्ये 24 भाषा ज्या आहे, आपल्या 8व्या अनुसूचीतील 22 भाषा प्लस इंग्रजी भाषा आणि राजस्थानी भाषा या भाषेत म्हणजे 24 भाषेसाठी पुरस्कार देते साहित्य अकादमी. हे पुरस्कार 1954 मध्ये साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली होती आणि त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 1955 पासून हे पुरस्कार देणं सुरू झालेलं आहे. इंग्रजी भाषेसाठीचा पहिला साहित्य अकादमी पुरस्कार आर के नारायण यांना मिळाला. संस्कृत भाषेचा PV काणे यांना मिळाला. आणि आपण जर बघितलं तर हिंदी भाषेचा पहिला साहित्य अकादमी पुरस्कार माखनलाल चतुर्वेदी यांना मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, राष्ट्रीय गणित दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला? तर हा मित्रांनो 22 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, या दिवशी जर आपण बघितलं तर आपले जे काही रामानुजन आहे, ठीक आहे, आपण त्यांना म्हणूया की भारताचे ज्येष्ठ गणित तज्ञ आहे रामानुजन, यांच्या जयंतीच्या दिवशी आपण राष्ट्रीय गणित दिवस जो आहे तो सेलिब्रेट करतो मित्रांनो, लक्षात ठेवा. तर त्यामागची स्टोरी पण सांगतो. बघा, 2012 मध्ये आपले पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांनी या रामानुजन यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने
22 डिसेंबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केलेला आहे. रामानुजन यांनी जर बघितलं तर जगाला 3500 गणित सूत्र जे आहे तर ती दिलेली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आपण बघितलं श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा डे सेलिब्रेट करतो. याची थीम लक्षात ठेवायची, मॅथमॅटिक्स द ब्रिज टू इनोव्हेशन अँड प्रोग्रेस अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, खो खो वर्ल्ड कप 2025च्या पहिल्या आवृत्तीचा ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे? तर बघा मित्रांनो, ते असणार आहे सलमान खान. तर तुम्हाला माहित असेल नसेल, ठीक आहे, तर आता इकडे नीट लक्ष द्या. बघा मित्रांनो, खो खोचा जो वर्ल्ड कप आहे पुरुषांचा आणि महिलांचा, तर हे दोन्ही वर्ल्ड कप जे आहे ते यावर्षी भारतात आयोजित केले जाणार आहे. आणि मग आपण जर बघितलं, सलमान खान या वर्ल्ड कप साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. जवळपास 24 वेगवेगळे देशाचे संघ जे ते सहभागी होणार आहे, ज्यामध्ये काही महिलांचे संघ असतील, काही पुरुषांचे संघ असणार आहे. ठीक आहे, तर 20 महिलांचे संघ असतील, 20 पुरुषांचे संघ असतील. काही देशांचे फक्त महिला संघ सहभागी होणार आहेत, काही देशांचे फक्त पुरुष संघ सहभागी होणार आहे, काही देशांचे दोन्ही संघ सहभागी होणार आहे. अशा प्रकारे 24 देशांचे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहे. ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. खो खोचा हा पहिलाच विश्वचषक आहे, फर्स्ट. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 ची 12वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे? तर बघा मित्रांनो, पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 जी आहे तर ती भारत होस्ट करणार आहे आणि ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे, तर आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आयोजन कुठे केलं जाणार आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये आयोजन विचारण्यात आलं होतं, त्यामुळं बऱ्याचशा मुलांनी चुकून आले होते तो प्रश्न. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन आला होता. तर आता आयोजन जे महत्वाच्या समजा स्पोर्ट इव्हेंटचं म्हणा किंवा महत्वाच्या समिटचं म्हणा, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण हे लक्षात घेऊया की आगामी काळात येणाऱ्या महत्वाच्या स्पर्धा, कोणती स्पर्धा कुठं होणार आहे. जसं की 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये होणार आहे, 20व्या आशियाई खेळ जपानमध्ये होणार आहे, उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये झालेली आहे, उन्हाळी ऑलिम्पिक 2028 अमेरिकेमध्ये होणार आहे, फिफा विश्वचषक 2026 चा कॅनडा, मेक्सिको आणि यूएस मध्ये होणार आहे, आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 चा इंग्लंडमध्ये होणार आहे, आयसीसी महिला अंडर-19 T20 विश्वचषक झिम्बाब्वे न्यूझीलंड मध्ये होणार आहे, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 जपानमध्ये होणार आहे आणि पुरुषांचा हॉकी विश्वचषक 2026 चा बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये होणार आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, भूभारती विधेयक 2024 कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केलं आहे? तर बघा मित्रांनो, जे काही जमिनी असतात, ठीक आहे, तर त्याचं सर्वेक्षण करून प्रॉपर त्याची नोंदणी करणे, त्यासाठी भूभारती विधेयक जे आहे त्या अलीकडे तेलंगणा राज्याने मांडलं होतं. कुणी मांडलेले? तर तेलंगणा राज्याने मांडलेले. तेलंगणाचे तुम्ही इथं मुख्यमंत्री बघू शकता, ज्यांचं नाव आहे रेवंत रेड्डी. ते काँग्रेस पक्षाचं सरकार जे आहे तर ते तेलंगणामध्ये सध्या चालवत आहे. ठीक आहे, तर या भूभारती विधेयक फक्त लक्षात ठेवा कोणत्या राज्याने मांडलेलं आहे. यामध्ये तेलंगणा राज्यातील जी काही महसूल प्रणाली आणि जमिनीच्या नोंदी व नोंदणी जी आहे तर त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. यानंतर तेलंगणाची राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, लोकसभेच्या जागा 17, राज्यसभेच्या 7, विधानसभेचे 119. तेलंगणा हे भारताचं 29वं राज्य बनलं होतं 2 जून 2014 ला. पण सध्या भारतामध्ये 28च राज्य आहे, कारण जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलेला आहे. तेलंगणा राज्य आधी कोणत्या भारतीय राज्याचा भाग होतं? तर आंध्र प्रदेशचा भाग होतं. त्यानंतर हैदराबाद कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? मुसी. ऐतिहासिक दृष्ट्या तेलंगणा आंध्रमध्ये विलीन कधी झालं होतं, म्हणजे दोन्ही राज्य एकत्र कधी आली होती? ती 1956 ला. तेलंगणाला किती राज्याची सीमा लागते? तर आपलं महाराष्ट्र लक्षात ठेवायचं तुम्हाला, पण त्याचबरोबर आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकची सीमा लागते. त्यानंतर कोणती नदी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमा बनवते? तर प्राणहिता नदी, जी गोदावरी नदीची उपनदी आहे, जिची लांबी जवळपास 120 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन, कोणत्या मंत्रालयाने डिसेंबर 2024 मध्ये भारतीय सैन्यासाठी K9 वज्र T स्वयंचलित ट्रॅक केलेल्या तोफांच्या खरेदीसाठी 7,629 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर K9 वज्र हवित्झर असं हिचं नाव आहे, K9 वज्र हवित्झर. तर या ज्या तोफा आहे बघा, अत्यंत महत्वाच्या तोफा आहे.
तर या तोफांशी संबंधित संरक्षण मंत्रालय, ठीक आहे, संरक्षण मंत्रालय, त्याचबरोबर भारतीय सैन्य आणि L&T कंपनी जी आहे, लार्सन अँड टुब्रो कंपनी, यांच्यामध्ये 7,629 कोटी रुपयांचा काय झालेला आहे, तर करार झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, डिसेंबर 2024 मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या 2 युद्धनौका सुपूर्द केल्या. त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे मित्रांनो INS निलगिरी आणि दुसरीचं नाव आहे INS सुरत, ठीक आहे. पर्याय क्रमांक हेच आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. दामिनी इथं नाहीये. तर आपण जर बघितलं तर माझगाव डॉक शिप बिल्डर्सने जे मुंबईमध्ये आहे, तर त्यांनी INS निलगिरी आणि INS सुरत हे 2 जहाज जे आहे तर ते भारतीय नौदलाला दिले. मग आता तुम्हाला INS निलगिरी हे जे जहाज आहे हे कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत येतं, तर प्रोजेक्ट 17A अंतर्गत INS निलगिरी हे जहाज जे आहे तर ते बनवण्यात आलेलं आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत जे पहिलं जहाज बनवून नौदलाला देण्यात आलेले ते आहे INS निलगिरी. आणि बघा मित्रांनो, INS सुरत जे आहे तर ते प्रोजेक्ट 15B जो आहे, 15B जो आहे तर त्या अंतर्गत बनवण्यात आलेलं जहाज आहे ते आपण भारतीय नौदलाला दिलेलं आहे, ठीक आहे. दोन्ही जहाज माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने बनवलेले आहे. त्यानंतर जागतिक ध्यान दिवस जो आहे, ठीक आहे, मेडिटेशन डे जो आहे तर तो 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर 20 डिसेंबरला हा दिवस जो आहे मित्रांनो, 21 डिसेंबरला हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. या दिवसाची थीम काय होती, तर थीम होती मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी. थीम काय होती, मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस आणि हार्मनी. आपण जर बघितलं तर हा पहिलाच जागतिक ध्यान दिवस असणार आहे, म्हणजे पहिल्यांदाच याचं सेलिब्रेशन केलं जातंय. यानंतर पुढे जाऊया. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं वयाचे 89व्या वर्षी निधन झालं, तर ते हरियाणाचे माजी मुख्यमंत्री होते मित्रांनो, लक्षात ठेवा. ते हरियाणाचे किती वेळा मुख्यमंत्री बनले होते, तर 5 वेळा मुख्यमंत्री आणि 7 वेळा ते हरियाणामध्ये ॲज अ आमदार म्हणून निवडून आले होते. ते कोणत्या पक्षाचे होते, तर ते इंडियन नॅशनल लोक अदालत या पक्षाचे होते. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1989 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यानंतर परत 4 वेळा ते मुख्यमंत्री झाले होते. आपण जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा जनता दल पक्षाचे ते होते. हरियाणा विषयी जाणून घेऊया. राजधानी चंदीगड स्थापना करण्यात आली 1 नोव्हेंबर 1966. नायब सिंह सैनी मुख्यमंत्री, बंडारू दत्तात्रय राज्यपाल. पंजाब आणि हरियाणाचं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे, तर पंजाब आणि हरियाणाचं उच्च न्यायालय आहे चंदीगडचं उच्च न्यायालय, त्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू. राष्ट्रीय उद्यान कोणते हरियाणामध्ये, सुलतानपूर, त्याचबरोबर कालेसर. लोकसभेच्या 10 जागा, राज्यसभेच्या 5 जागा, विधानसभेच्या 90 जागा. हरियाणाच्या शेजारी कोणकोणते राज्य आहेत, हरियाणा एक लँडलॉक आपण म्हणूया स्टेट आहे, ज्याच्या आजूबाजूला पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान ही राज्य आपल्याला बघायला मिळतात. आणि चंदीगड आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेश सुद्धा आपल्याला हरियाणा जवळ बघायला मिळतात. त्यानंतर जर बघितलं आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस जो आहे, ठीक आहे, तर हा 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर मानव एकता दिवस जो आहे तो 20 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आपण आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस 2005 पासून रेग्युलर सेलिब्रेट करत आहोत. त्यानंतर नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली, तर नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचंय. त्याचबरोबर नेपाळशी संबंधित काही चालू घडामोडी जाणून घेऊया. बघा मित्रांनो, नेपाळचे नवे पंतप्रधान कोण आहे, KP शर्मा ओली. तर यांनी शंकर प्रसाद शर्मा यांची नियुक्ती भारतामध्ये ॲज अ राजदूत म्हणून केलेली आहे. त्यानंतर प्रकाश मानसिंग राऊत हे आपण जर बघितलं तर कोणत्या देशाच्या न्यायालयाचे सरन्यायाधीश बनले, तर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश बनलेले प्रकाश मानसिंग राऊत. त्याचबरोबर जर बघितलं नेपाळ आणि कोणत्या राज्याने मित्र व्हॅनची स्थापना केली, मित्र व्हॅन नेपाळ आणि उत्तर प्रदेशने स्थापन केलेली आहे. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालय, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांनी एक मुनाल उपग्रह जो आहे एका देशाने निर्माण केलेला आहे, तर त्याचं प्रक्षेपण केलं. मुनाल उपग्रह कोणता आहे, तर तो नेपाळचा आहे, ज्याचं अलीकडे प्रक्षेपण परराष्ट्र मंत्रालय आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर कोणत्या देशाची गिर्यारोहक पूर्णिमा श्रेष्ठ
हिने एका मोसमात 3 वेळा एव्हरेस्टवर चढाई केली तर नेपाळचीच आहे. त्यानंतर कोणत्या देशाची गिर्यारोहक कामिरे रीता शेर्पा हिने 29 वेळी एव्हरेस्ट सर केलेला आहे तर ती सुद्धा नेपाळची आहे. कोणत्या देशामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या घटलेली आहे तर नेपाळमध्ये. कोणत्या देशाने इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित केली आहे तर नेपाळने. आणि कोणत्या देशाचा क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग एरीने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा विक्रम केला तर नेपाळचा आहे. 12वा क्वेश्चन आहे कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बॉक्सिंग कप फायनल आणि तिसरी वर्ल्ड बॉक्सिंग काँग्रेस आयोजित करेल. तर बघा मित्रांनो, भारताच्या नवी दिल्ली या ठिकाणी बॉक्सिंग कपचं फायनल आणि त्याचबरोबर तिसरी वर्ल्ड बॉक्सिंग काँग्रेस जी आहे तर ती आयोजित करण्यात येणार आहे. आता तुमच्यासाठी 2 टेस्ट क्वेश्चन आहे. खो खो वर्ल्ड कपचा जो काही ब्रँड अँबॅसिडर आहे त्याला कोणाला बनवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर 2024चा हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे. तर याचे उत्तर द्यायचे. त्याचबरोबर जर तुम्ही तयारी करत असाल कंबाईन पूर्व परीक्षेची, ठीक आहे, तर आपण विजेता बॅच सुरू केलेली आहे 1 मंथची, त्याचबरोबर 4 मंथची सुद्धा बॅच आहे. बघा आपण 500 रुपये पर मंथ फी घेतो. जर तुम्हाला 4 महिन्यासाठी बॅच जॉईन करायची तर तुम्हाला इथं डिस्काउंट मिळते अजून 500 रुपये. म्हणजे तुम्ही बघू शकता की 4 महिन्याची फी होते 2000 रुपये, पण 1499 मध्ये तुम्हाला 4 महिन्याची बॅच पण मिळते प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज पण मिळणार आहे यामध्ये. म्हणजे ऍडिशनल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता, त्याचबरोबर टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता, त्याचबरोबर फाउंडेशन कोर्स आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर बघा मित्रांनो, सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, पोलीस भरतीसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. या लेक्चरची PDF टेलिग्राम चॅनलवर आणि इन्स्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.